छत्रपती शिवाजी महाराज की सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बिबट या विषयावर मी मागच्या 3 वर्ष मांडतोय. जुन्नर मध्ये आतापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत 57 लोक गेलेली आहेत. हे जे भांडण आहे का? अरे ऐकतो तू. अरे हो राजा तुझ्या अरे आले आमच्याकडे ते मगाशी. 1 मिनिट बसा. हे माझ्याकडे आले. माझी विनंती आपल्याला आहे, इथे सन्माननीय कोल्हे साहेब बसले, खासदार आपल्या सर्वांचे. हे ऐका रे बाबांनो. आता हे लोण आंबेगावकडे पसरले, शिरूर मध्ये आलंय. सुरेश भाऊ बसा. भाऊला खुर्ची पाहिजे का? खुर्चीवर बसा. अरे बाबा असं म्हणून तुम्ही काय करता? या आंदोलनाची ऐका, आंदोलन ऐका रे बाबा. अरे राजा ऐका. माझी भावना सरळ आहे. तुमच्या डोक्यातले हे जुन्नरचा आमदार, आंबेगावचा आमदार, ते आता थोडं 1 मिनिट जरा ऐका माझं. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. हे ऐका दादा. हो दादा, हो दादा. बघा, तुमच्या सर्वांची हुशारी, तुमची सर्वांची एकजूटच शासनाला इथे यायला भाग पाडणार आहे. इथे यायला लगेच कधी म्हणजे काय लगेच यायला म्हणजे काय माहिती का? हुशारी कशी? ऐका, मी आलोय कशासाठी? बिबट हा विषय मी माझ्या खूप लोक उचलले मी माझ्या हाताने, हॉस्पिटलाइज केले. त्यांचं अंतःकरण जे आम्ही रक्तबंबाळ झालेलं पाहिलं ना प्रत्येक कुटुंबाचं. आम्हाला हे काय, मी हे काय आज नवीन 5 वर्षाचा काही भाग नाही. 3 आठवड्यामध्ये 3 घटना घडल्यात आपल्या भागामध्ये. आणि हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे, गंभीर विषय. या गंभीर विषयासाठी आपण सगळे एकत्र आलेले आहे. 2 मिनिटं तुम्ही विसरून जावा का हे खासदार आहे, मी आमदार आहे. 2 मिनिटं विसरून जा सगळे. आपली दिशा गडबडायला नको. आता आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेला आलेलो आहोत. 3 वर्षाचं भांडण चालू आहे, परंतु त्याला स्वरूप भेटत नव्हतं. आम्ही सुद्धा दम काढला, आज होईल, उद्या होईल, परवा होईल, नंतर होईल. अनेक लोकांचे शब्द आले, अनेक लोकांनी आम्हाला समजून सांगितलं, अनेक उपाययोजना करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून हे काही कुठलीही गोष्ट ही त्या ठिकाणी संपायला मागत नाही. आणि म्हणून आजचा दिवस जो उजाडलाय तो दिवस तुम्ही हातातून घालवायचा नाही. मेहरबानी करून माझी विनंती अशी आहे. काय होतं, राजकीय आपण बोलणार आहोत. राजकारणाला वेगळी व्यासपीठ आहे, राजकारणाला वेगळी मैदान आहेत. आज हे व्यासपीठ फार वेगळं आहे. आज आपण इथं बसलोय, कदाचित या 3 तालुक्यामधल्या एखादा बिबट्या कुणाच्या तरी नजर ठेवून असेल आणि तो पटकन त्याच्या नळणीचा घोट पण गेला आपण इथं बसलेला असताना. आज ही बाब आहे गंभीर. त्यामुळे माझी विनंती आहे, माझी आपल्या सर्वांना हात जोडून, आपण जे म्हणताय कलेक्टर आलं पाहिजे, पालकमंत्री आले पाहिजे, वनमंत्री आले पाहिजे. मला असं वाटतं की ह्या खात्याला, डिपार्टमेंटला एक स्वतंत्र मंत्री दिले राज्याने, दिलेत ना, ते आहेत जबाबदार. आणि त्यांच्या बरोबर आहेत पालकमंत्री जबाबदार. हे दोघा माणसं आल्याशिवाय आम्ही ह्या रस्त्यातून उठणार नाही, ही आमची नैतिक जबाबदारी असते. ते आता खाली काय चाललंय, वर काय, हे बाकीच्या भानगडे सोडून द्या तुम्ही सर्व. कलेक्टरला आपण निरोप दिला पाहिजे की आम्हाला दोन्ही माणसं खाली पाहिजे. उपाययोजना तो व्हायला पाहिजे. उपाययोजना जोपर्यंत गंभीर होत नाही आणि शासन जोपर्यंत हा निर्णय करत नाही तोपर्यंत काय झालं, मी सुद्धा खूप लोकांना पाहिलं, इन करून येतात, खाकी वरती घालतात, आम्हाला सॅल्यूट मारतात, म्हणतात साहेब आता पुढच्या आठवड्यात बघा बंदोबस्त झालेला असेल, पुढच्या आठवड्यात बघा तुम्हाला सांगतो आम्ही त्याला इंजेक्शन मारून त्याला बेशुद्ध करून आम्ही त्याला घेऊन जातो बघा. हे सगळं आम्ही पाहत आलेलो आहोत. यांनी सुद्धा अनेक वेळेला वरती विषय मांडलेले आहेत कोल्हे साहेबांनी. आम्ही काय प्रतिनिधी आहोत, आम्हाला खरोखर ही परिस्थिती कळते की इथं काय वस्तुस्थिती आहे. आता आपल्याला हा टेम्पो टिकवावा लागणार आहे. आपण जर का ही मूठ थोडी जरी सैल केली,
आणि आवाज तो बोलायचं सोडून द्या. बघा याचा न्याय निवाडा होत असतो. आयुष्यामध्ये चढ उतार आपण सर्वांनी पाहिले, आपल्या वाडवडिलांनी पाहिले, आपल्या पिढ्यांनी पाहिलेले आहेत. आज हे कुठलंही कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठं करायचं तुम्ही बिलकुलही प्रयत्न करू नका. हे व्यासपीठ शेतकऱ्यांचं आहे. हे आजचं व्यासपीठ आपत्कालीन व्यवस्थेचं आहे. आपल्याला गंभीर इशारा द्यावा लागेल की राज्याच्या वन मंत्र्यांनी 2.5-3 तास देऊ शकतात नाही तर किती वेळात. बरं ऐका 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 ना साहेब, ऐका तर खरं. हेलिकॉप्टरने येतील किंवा गाडी पुढं मागं गाडी लावून सुद्धा ऐका ना, पुढे मागं ऐका ना. अहो हेलिकॉप्टरने येऊ द्या, रॉकेटने ऐका. हो तुम्हाला काय इंटरेस्ट आहे कशाने येऊ द्या. अहो ते कशाने येऊ द्या, तुम्हाला आम्हाला काय इंटरेस्ट आहे त्याच्यात. अहो मी होतो तो घोड्यावर बसून येऊ द्या किंवा गाडवावर बसून येऊ द्या, तुम्हाला इंटरेस्ट काय काय इंटरेस्ट आहे तुम्हाला. आमचं म्हणणं आहे की आमची मनाची तयारी झालेली आहे. आमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा काहीतरी बोलतो वेगळा काय म्हणजे काय. तुम्ही हेच हसू केले आपल्या आयुष्यात या सगळ्यांचं. मेहरबानी करा, गांभीर्य ठेवा. तुझ्या पाया पडतो, चप्पल काढ, डोकं ठेवतो तुझ्या पायावर. आणि मेहरबानी करून या तालुक्यात मी नवीन नाहीये. ह्या तालुका माझा आजोळे, मला माहिती आहे काय होते काय नाही होत. मेहरबानी करा जरा. त्या माणसाने आंदोलनाचा पवित्रा घेतला, ह्याही माणसाने पवित्र आंदोलन घेतलं, यांनी घेतलेले आहेत. आम्ही आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहोत. आपण सगळे मंडळी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत, मी कलेक्टरशी आता आम्ही दोघंही बोलणार आहेत. ते खासदार आहेत विद्यमान, मी आमदार आहे विद्यमान. आम्ही दोघंही बोलणार आहोत आणि आम्ही सांगणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण पालकमंत्री सकाळी किती वाजता त्यांचे कामं चालू करतात. ऐका जरा, 1 बाय 1 बोलू आपण, तर चांगलं बोलू जरा. इमानदारी काम करू आपण, इमानदारीत काम. उगाच वाकडं तिकडं चालायचं. काही लोक घुसलीत का याच्यामध्ये त्यांचे कुणाचे काय कसं काय. मग ते जर गेले असतील तर मग तुम्ही का असावं. हे बाबा ते जर गेले मग तुम्ही कशाला असं वागता. जरा शांतच नाही. ज्या लोकांना असं तसं करायचं होते गेलेत ना, मग तुम्ही तर आपल्या बरोबर काम करायचं ना, शेतकऱ्याबरोबर आपल्याला. मग माझं असं म्हणणं आहे, अजित दादांचं काम किती वाजता चालू होतं. सकाळी 6 वाजता. 6 वाजता ज्या वेळेला अधिकारी सगळे अलर्ट असतात, मला असं वाटतं त्यांनी स्वतः कलेक्टरला गाडीवर टाकून आज सकाळी जर इथं 6 वाजता आले असते तर महाराष्ट्राच्या राज्याच्या शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं असं ही वस्तुस्थिती आहे. आपण जरा पॉइंट, अरे थांब रे बाबा, पाया पडलं का झोपलो असतो ते नंतर बघू. काय वेगळंच. ऐका माझी आपल्याला विनंती आहे, पुन्हा मी आपल्याला सांगतो, टिंगलीने हा विषय सोडवायचा प्रयत्न करू नका. आपले टिंगल होऊन झाला आयुष्याची, पुन्हा परत माणसं जमणार नाही. त्यामुळे याला खूप गांभीर्याचं स्वरूप आलं पाहिजे. आणि काल तुम्ही लोकांनी तो चक्का जाम केला, त्याचं उत्तर असं आलं, कमीत कमी त्याला मूर्छित करा, पकडा, नाही तर त्याला गोळी घाला. ही ऑर्डर काय कमी नाही. किंवा ते तुमचं श्रेय 7 तास चक्का जाम केल्यामुळे, लक्षात ठेवा तुम्ही सगळे मंडळी. त्यामुळं आपण जरा थोडस 1-2 दिवस आयुष्याचं मरण डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा जर एक अख्खा रात्रपर्यंत आपण इथं बसून राहिलो, त्यांना आपण इथं फोन लावून सांगितलं, आता आम्ही दोघंही बोलू की साहेब आम्हाला इथं कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्री पाहिजे. त्यांना येऊ द्या ना आपल्यामध्ये. ते आपलेच आहेत ना. नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे आहेत ना. चिन्हाचा विषय डोक्यात काढून टाका. आपले पालकमंत्री कोण आहेत, आले पाहिजे ना आपल्यामध्ये, सुरेश भाऊ. आणि संबंध कुणाचे किती चांगले आहेत हा महत्वाचा विषय नाही. विषयाला कोण उकल देईल, विषयाची जबाबदारी कुणाची, पालक म्हणून विषयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राज्याचे कॅबिनेटचे असलेले वन मंत्री गणेशजी नाईक साहेब. आता गणेशजी नाईक साहेबांच्या आम्ही अंगा खांद्यावर खेळलोय मी, पण याचा अर्थ मी त्यांच्या बाजून नाही जाणार बाबांनो. मी ह्या मातीमध्ये स्वतःला आणि 10 वेळेला ही आमदारकी ओळून टाकल्या महाराष्ट्र सरकारच्या समोर, पण तुमच्या बरोबर मी काम करणार आहे हे सांगायला आम्ही इथं उभे आहोत. टिंगल होता कामा नाही. आपण सर्वांनी सिरियस व्हा. आणि कशाने स्पर्धा करता बायको बोलायची, हे काय होणार. 2 दिवसाचा रिले हा विषय गंभीर आहे. आपण बायको बोलायचे जास्त प्रयत्न करू नका. आपल्याला काही भासवायचा प्रयत्न करू नका. विषयाशी बोला, सुसंवाद बोला, सुसंगत बोला. आणि आपल्याला हा टेम्पो टिकवायचा आहे. आपला हा सगळा असलेला आताचा हा हे सगळं पाहून
अजून जे घराघरामध्ये बसतील लोक आहेत ना, ती सगळी इकडे अजून 10-15 हजार संख्येने इकडे आली पाहिजे. 40-50 हजार लोक इथं उभी राहायला पाहिजे. कोल्हे साहेब, जास्त लोक अजून आली पाहिजे, कारण हा सगळ्यांचा विषय आहे. हा काही ठराविक त्या भागात घटना घडली काल म्हणून तेवढा विषय नाही. हा विषय संपूर्ण जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरचा आहे. त्यामुळे ही ताकद वाढत गेली पाहिजे. मला एक सांगा, शेतकरी ज्यावेळेला शेतामध्ये जातो स्वतःचं औदार्य ठेवून, त्यावेळेला तो इतका असुरक्षित झालेला आहे. शासन असं म्हणतंय की तुम्ही पिंजरे लावून आतमध्ये बसा आणि बिबट्याला तुमच्या अंगणात जाऊ द्या. मला सांगा, हे हास्यास्पद झालं की नाही? आणि जिथे आम्ही त्याच्या जंगलातच जात नाही, आमचं मरण तुम्ही इतकं अवघड करून ठेवलंय. त्यामुळे या सगळ्याचं उत्तर घेण्यासाठी, आणि खरं तर राज्याचे मुख्यमंत्री हे पालक आहेत आपल्या सर्वांचे, त्यांच्या कानापर्यंत हा विषय गेलाय. माझं असं म्हणणं आहे, मुख्यमंत्री जर 13 कोटी जनतेचं नेतृत्व करतायत तर त्यांनी सुद्धा हा विषय अतिशय गंभीर घेतला पाहिजे. आणि या बाबतीमध्ये सुमोटो तातडीने तात्काळ सगळी कामं बांधला ठेवून ही बैठक लावून सेंटर म्हणजे दिल्ली आणि राज्य यांना एकत्र घेऊन हे जबाबदारीचं पाऊल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उचललं पाहिजे. हा क्रांतिकारी निर्णय केला पाहिजे. मला काही लोक म्हणतात, मला म्हणतात दादा, अहो तो ट्रायबल वर आहे ना म्हणून त्याला मारायचं नाही, त्याला उचलायचं नाही. मला एक सांगा, कायदा काय आहे हे पेक्षा माणसं मरतायत. मग आपण ज्या खुर्चीवर सगळे सन्माननीय बसलेलो आहोत, त्या खुर्च्या जनतेने आपल्या कस्टडी दिल्या. जर जनतेच्या विरोधात किंवा माणसाचा मृत्यू होत असेल, माणसाचा जीव जात असेल आमच्या लेकराबाळांचा, तर कायदा बदलण्यासाठीच आम्ही तुम्हाला दोन्ही सभागृहामध्ये पाठवलेला आहे. हा कायदा तुम्हाला तात्काळ बदलावाच लागेल. ही भूमिका घेऊन आपल्या सर्वांना काम करावं लागेल. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे, इथे कोण डिवाइस मिळाले का? पाटील साहेब, आपण मेसेज द्या वर कलेक्टरला आणि तुमच्या एसपीला सुद्धा की ही लोक आता हटणार नाही आणि आम्ही निर्णय घेतल्याशिवाय मागे जाणार नाही. आम्हाला पालकमंत्री महोदय पाहिजे आणि आम्हाला या राज्याचे वनमंत्री पाहिजे. आम्ही अतिशय शांततेने त्याच्याशी संवाद करू. आम्ही बिलकुल कायदा हातात घेणार नाही. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक ऐकू, कारण ते आमच्या राज्याचे नेते आहेत. राज्याच्या नेत्याचा आम्ही सन्मानच करू. हा तालुका आंबेगाव, जुन्नर हे सगळा पुणे जिल्ह्यातला हा उत्तरेचा भाग अतिशय सुसंस्कृत आहे, चांगला आहे, सज्ञान आहे. आमचा सगळा शेतकरी इथं ग्रॅज्युएट झालेला आहे, अतिशय उच्च शिक्षण मुलं आहेत आमची. त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे, आपण लगेच निरोप द्या. आम्ही सुद्धा आता मी खाली बसून कलेक्टरशी बोलणं करतो. आम्हाला इथे पालकमंत्री हवेत आणि आम्हाला इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये वनमंत्री पाहिजे. इथं आमच्याशी मिटिंग केली पाहिजे आणि 24 तासाच्या आतमध्ये आम्हाला बिबट मुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे. एवढा विषय आपल्या समोर ठेवतो. आधीच काय बोलत नाही. बोलताना कुणाला बस म्हटलो असेल, चुकून एखादा शब्द बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.